नमस्कार, मी अनुष्का. अनुज किचन डायरी 23 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आमच्या कोल्हापूर, गडहिंग्लज, चंदगड या भागात नागपंचमी विशेष बनवले जाणारे पौष्टिक असे तंबीटचे लाडू कसे बनवायचे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. हे लाडू अगदी कमी साहित्यामध्ये आणि घरच्या घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये होतात आणि खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी लागतात. तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तांदूळ. जो आपण नेहमी खाण्यासाठी वापरतो तोच तांदूळ घ्यायचा आहे. याच्यासाठी कोणताही विकतचा तांदूळ तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही घरचा तांदूळ जो वापरता तो सुद्धा वापरू शकता. पण जर या तांदळाला तुम्ही कोणत्याही प्रकारची पावडर स्टोअर करण्यासाठी लावून ठेवला असाल ना, तर स्वच्छ कपड्याने आधी हा तांदूळ पुसून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच आपण याला कढईमध्ये घेऊन सतत हलवत लालसर कलर येईपर्यंत भाजून घेऊया. पूर्वी हा तांदूळ भाजून घेऊन जात्यावरती बारीक केला जायचा. आता गावाकडे सुद्धा जाती राहिलेले नाहीयेत. शहरामध्ये तर दूरचीच गोष्ट आहे. बघा इथे तांदूळ सुद्धा लालसर असं झालेलं आहे. याला आपल्याला एका ताटामध्ये काढायचं आणि गार करून घ्यायचं. मी हा तांदूळ ताटामध्ये ओतून थोडा वेळ पसरवून ठेवते म्हणजे हा लवकर गार होईल. पूर्वी मी मम्मी सोबत हा तांदूळ असं नागपंचमीला भाजून मम्मी सोबत दळण्यासाठी खूप वेळेला मम्मीला मदत केलेली आहे. आता हा तांदूळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तांदूळ हा पूर्णपणे गार झालाय. याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि याला बारीक करून घेऊया आणि हा तांदूळ चाळताना एकदम बारीक चाळणीनेच आपल्याला चाळून घ्यायचा. मी इथे बारीक चाळण घेतलेली आहे. याच्यामध्ये हे बारीक करून घेतलेलं तांदळाचं मिश्रण आहे हे घालायचं आणि चाळून घ्यायचं. आणि वरती जो राहिलेला तांदळाचा भाग आहे याला पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि तीच प्रोसेस रिपीट करायची आहे. अशा प्रकारे सगळा तांदूळ मी इथे बारीक करून घेतलेला आहे. जवळपास आपलं 1 वाटी इथे पीठ निघालेलं आहे. तर रवाळ असं हे पीठ होतं आणि आता याच्यामध्ये मी घालणार आहे 2 चमचे डाळवं जे आपण चिवड्यामध्ये वगैरे वापरतो. पूर्वी प्रत्येक घरामध्ये ड्रायफ्रूट नसायचे तर डाळव्याचा किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचा वापर केला जायचा. 1 वाटी पिठासाठी इथे मी अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 चमचाभर आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आणि हाताने सतत असं कुस्करत हा गूळ या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा. पीठ हे थोडं बाइंड होतं गुळाच्या चिकटपणामुळे आणि तुम्हाला जर ही प्रोसेस करायची नसेल तर डाळवं आणि वेलची पावडर घालायच्या आधी या पिठामध्ये गूळ मिक्स करायचा आणि हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पल्स मोडवरती याला फिरवून घ्यायचं म्हणजे तो गूळ त्याच्यामध्ये चांगला मिक्स होतो आणि पीठ सुद्धा थोडंसं बाइंड होतं. आता हे पीठ आणखीन थोडंसं बाइंड करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं. 2 चमचे तूप लागेल किंवा 3 चमचे सुद्धा तूप लागू शकतं. आपल्या तांदळाच्या क्वालिटीवरती तुपाचं प्रमाण इकडे तिकडे 1-2 चमचा होऊ शकतं. अशा प्रकारे 2-3 चमचे तूप घातल्यानंतर हे सुद्धा हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जितके लहान मोठे आपल्याला लाडू वळायचे आहेत तेवढं मिश्रण हातावरती घेऊन याचे लाडू वळून घ्यायचे. खूप पौष्टिक असे हे लाडू होतात. आदल्या दिवशीच हे तांदूळ भाजून प्रत्येक जण हे तांदूळ जात्यावरती दळून त्याचे लाडू बनवून घ्यायचे. या लाडू सोबतच आमच्या भागामध्ये जोंधळ्याच्या लाह्या बनवल्या जातात. शेंगदाणे, हरभरे रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी मीठ टाकून ते भाजले जातात. त्याला आमच्याकडे भिजाणे म्हणतात. आणि गोडमध्ये उंडा बनवला जातो. काही भागामध्ये याला उंडा म्हणतात, काही भागामध्ये याला मेतोंडा म्हटलं जातं. तो सुद्धा गहू भाजून त्याची भरड केली जाते आणि त्याच्यापासून हा उंडा बनवला जातो. आणि तो सुद्धा चुलीवरती बनवला जायचा. खाली भरपूर निखारे, भांड्यावरती सुद्धा भरपूर निखारे ठेवून हा उंडा बनवला जातो. खूप पौष्टिक आणि 4 ते 5 दिवस टिकणारा हा उंडा खूप टेस्टी लागतो. आणि हे जे लाडू आहेत ना हे सुद्धा खूप टेस्टी, खुसखुशीत, मऊ लुसलुशीत असे होतात. खायला अगदी हे पौष्टिक आहेत. तुम्ही मुलांना सुद्धा हे बनवून देऊ शकता. आणि नागपंचमीला आमच्याकडे झाडाला मोठे मोठे पाळणे बांधले जायचे आणि दिवसभर आम्ही त्या पाळण्यावरती झोका घेत असायचो. तुमच्याकडे नागपंचमीला तुम्ही काय काय गमती जमती करता किंवा तुमच्याकडे कोणते असे पदार्थ बनवले जातात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही जी तंबीटच्या लाडूची रेसिपी आहे ती तुम्ही कधी खाल्ली आहे का किंवा तुमच्या भागामध्ये काय रेसिपी बनवली जाते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, छानशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नेक्स्ट मस्त आणि छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत
सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा आणि नमस्कार.